हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. दॅट इज दी हेझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. आता हे हेझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल हे कोणी डिस्कवर केलेलं आहे? तर तुमच्या स्क्रीनवरती त्या सायंटिस्टचा फोटो दिसतोय. त्या सायंटिस्टचं पूर्ण नाव आहे वर्नर कार्ल हेझनबर्ग. वर्नर कार्ल हेझनबर्ग वॉज दी फर्स्ट सायंटिस्ट टू डिस्कवर दी क्वांटम मेकॅनिक्स फील्ड. म्हणजे जे क्वांटम मेकॅनिक्स फील्ड जे डिस्कवर झालेलं आहे तर या सायंटिस्टच्या अकॉर्डिंगच झालेलं आहे. क्वांटम मेकॅनिक्स फील्डमध्ये जर पहिल्या सायंटिस्टचं जर नाव घेतलं जातं आहे तर हेझनबर्गचंच नाव घेतलं जातं आहे. मग त्यानंतर मग डी ब्रॉगली आणि त्यानंतर मग काही अजून सायंटिस्ट आहे ते आपण पुढे बघणारच आहोत, त्यांचं नाव घेतलं जातं आहे. पण जर क्वांटम मेकॅनिक्स फील्डमध्ये जर पहिलं जर नाव घेतलं जातं त्या सायंटिस्टचं तर हेझनबर्गचंच नाव घेतलं जातं आहे. आणि क्वांटम मेकॅनिक्स फील्डमध्ये जर पहिला प्रिन्सिपल ज्यांनी डिस्कवर केलं आहे तर हेझनबर्गनेच डिस्कवर केलं आणि त्या प्रिन्सिपलचं नाव होतं हेझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. आता जे काही प्रिन्सिपल बनवलेलं आहे हेझनबर्गने ते प्रिन्सिपल फक्त एकच पार्टिकलसाठीच बनवलेलं आहे. म्हणजे त्याच पार्टिकलसाठीच ॲप्लिकेबल आहे हा प्रिन्सिपल आणि त्या पार्टिकलचं नाव आहे इलेक्ट्रॉन. म्हणजे बाकीचे जे काही पार्टिकल्स असतील ते पार्टिकल्स या प्रिन्सिपलमध्ये इन्क्लूड होणार नाही. फक्त कोण इन्क्लूड होणार आहे तर फक्त इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनलाच हे प्रिन्सिपल ॲप्लिकेबल आहे. तर प्रिन्सिपल काय बनवलेलं आहे या इलेक्ट्रॉनवरती या हेझनबर्गने ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. क्लिअर आहे आता? ओके. आता तुमच्या स्क्रीनवरती काय सेंटेन्स लिहिलेलं दिसतोय, त्या सेंटेन्सलाच आपण काय म्हणतोय हेझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. आता काय सेंटेन्स दिलेलं आहे ते आपण आता बघतोय. तर आपण एक न्यूक्लियस घेतलंय आणि त्या न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्या इलेक्ट्रॉनचं जर पोझिशन आणि मोमेंटम, ओके, पोझिशन आणि मोमेंटम बोथ सायमल्टेनियसली and exact determination is not possible. म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय त्या इलेक्ट्रॉनचं पोझिशन आणि मोमेंटम एकत्र आणि एक्झॅक्ट आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. यालाच म्हणतात हेझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. जो अनसर्टिनिटी जो वर्ड यूज केलेला आहे हे कशासाठी यूज केलेलं आहे हे पण मी तुम्हाला सांगतोय. तर या प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग हे आपल्याला कळत आहे की जर समजा एक्झॅक्ट पोझिशन जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असेल त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचा न्यूक्लियसच्या बाहेर तर तुमच्याकडून मोमेंटमचं कॅल्क्युलेशन काय होणार आहे, मिस्टेक करणार आहे. मोमेंटमच्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही काय करणार आहे, मिस्टेक करणार आहे किंवा तुम्ही एरर म्हणा. ओके. म्हणजे मोमेंटमच्या कॅल्क्युलेशनमध्ये काय येणार आहे, एरर येणार आहे. तसंच जर तुम्ही एक्झॅक्ट मोमेंटम जर कॅल्क्युलेट करत असेल त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचं तर तुमच्याकडून पोझिशनचं कॅल्क्युलेशन काय होणार आहे, एरर होणार आहे. क्लिअर आहे? मग जो एरर मी जो वर्ड यूज करतोय या हेझनबर्गने त्या एररला काय म्हटलेलं आहे, अनसर्टिनिटी. म्हणजे या क्वांटम मेकॅनिक्स फील्डमध्ये जितके एरर्स येतील कॅल्क्युलेशनमध्ये त्या एररला हेझनबर्ग काय सांगतोय, अनसर्टिनिटी. क्लिअर आहे आता? ओके. तर न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन फिरतोय जर तुम्ही त्या इलेक्ट्रॉनचं जर एक्झॅक्ट पोझिशन जर कॅल्क्युलेट करत असेल तर तुमच्याकडून मोमेंटमचं कॅल्क्युलेशन काय होणार आहे, एरर येणार आहे. आणि जर तुम्ही मोमेंटमचं जर कॅल्क्युलेशन करत असेल एक्झॅक्ट तर तुमच्याकडून पोझिशनचं कॅल्क्युलेशन काय येणार आहे, एरर येणार आहे. जो एरर जो येणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, अनसर्टिनिटी. क्लिअर आहे? म्हणजे या प्रिन्सिपलवरून आता हे फायनली कळालं की जो पर्टिक्युलर जो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या बाहेर कंटिन्युअसली फिरतोय त्याचं नाही आपण एक्झॅक्ट पोझिशन काढू शकतोय, नाही एक्झॅक्ट मोमेंटम आपण काढू शकतोय. आणि जरी आपण पोझिशन किंवा मोमेंटम काढायला गेलो तर आपल्याकडून एरर डेव्हलप होतोय. आणि
त्या एररला हेझनबर्ग काय सांगतोय? अनसर्टिनिटी. म्हणजे तुमच्याकडून अनसर्टिनिटी होणारे पोझिशन कॅल्क्युलेट करताना आणि मोमेंटम कॅल्क्युलेट करताना त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचं. क्लिअर आहे आता? ओके. मग आता तुम्ही किती एरर काढणारे पोझिशन कॅल्क्युलेशन करताना किंवा मोमेंटमचं कॅल्क्युलेशन करताना त्यांनी एक मॅथमॅटिकल व्हॅल्यू दिलेली आपल्याला. ती मॅथमॅटिकल व्हॅल्यू रिप्रेझेंट करते की जर तुम्ही पोझिशन जर कॅल्क्युलेट करत असेल किंवा मोमेंटम जर कॅल्क्युलेट करत असेल त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचा, तर तुमच्याकडून 100% एरर डेव्हलप करणार. आणि किती एरर डेव्हलप करणार आहे तर आम्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे ती मॅथमॅटिकल व्हॅल्यू. जर तुम्ही पोझिशन जर कॅल्क्युलेट करत असेल किंवा मोमेंटम जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असेल तर तुमच्याकडून एरर डेव्हलप होणार आहे. तर किती एरर डेव्हलप होणार आहे? ग्रेटर किंवा इक्वल टू h/4π. क्लिअर आहे? त्या फॉर्म्युलेमध्ये जो डेल्टा एक्स आहे त्या डेल्टा एक्सला आपण पोझिशन म्हणतोय आणि डेल्टा पीला आपण काय म्हणतोय? मोमेंटम. तर पोझिशन आणि मोमेंटम जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचा, तर 100% तुमच्याकडून एक एरर डेव्हलप होणार आहे. आणि किती एरर डेव्हलप होणार आहे? तर ग्रेटर किंवा इक्वल टू h/4π इतकं एरर येणार आहे पोझिशन आणि मोमेंटम कॅल्क्युलेट करताना. क्लिअर आहे आता? ओके. कारण जो इलेक्ट्रॉनचं जर तुम्ही पोझिशन किंवा मोमेंटम काढतायत तर तुम्ही त्या इलेक्ट्रॉनचं साईज चेक करा. इलेक्ट्रॉनची साईज काय? व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. आणि जर तुम्ही त्या स्मॉलेस्ट पार्टिकलचं जर तुम्ही पोझिशन कॅल्क्युलेट करतायत किंवा मोमेंटम जर तुम्ही कॅल्क्युलेट करतायत तर 100% तुमच्याकडून काय होणार आहे? एरर डेव्हलप होणार आहे. कारण की तो पार्टिकल जर तुम्ही बघतायत त्या इलेक्ट्रॉनचा त्याची साईज चेक करा, का की साईजच किती आहे? व्हेरी व्हेरी स्मॉल. आणि जर तुम्ही त्या इलेक्ट्रॉनचा पोझिशन आणि मोमेंटम जर कॅल्क्युलेट करत असेल जो खूप स्मॉलेस्ट पार्टिकल आहे तर तुमच्याकडून 100% काय डेव्हलप होणार आहे? एरर डेव्हलप होणार आहे. क्लिअर आहे आता? ओके. आणि किती एरर डेव्हलप होणार आहे त्यांनी आपल्याला एक मॅथमॅटिकल व्हॅल्यू दिलेली आणि ती काय आहे? ग्रेटर किंवा इक्वल h/4π इतकं तुमच्याकडून एरर डेव्हलप होणार आहे पोझिशन आणि मोमेंटम कॅल्क्युलेट करताना. क्लिअर झालं आता? ओके. म्हणजे या प्रिन्सिपलवरून आता हे फायनल कन्क्लूड झालेलं आहे की आपण त्या इलेक्ट्रॉनचं नाही पोझिशन एक्झॅक्ट काढू शकतोय, नाही मोमेंटम आपण एक्झॅक्ट काढू शकतोय. क्लिअर झालं आता? ओके. आता हेझनबर्गच्या समोर एक प्रश्न पडला. काय प्रश्न पडलाय? की आपण एक्झॅक्ट पोझिशन किंवा मोमेंटम जर कॅल्क्युलेट करू शकत नाही त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचा न्यूक्लियसच्या बाहेर, तर आपण प्रोबॅबिलिटी तर काढू शकतोय. ओके. म्हणजे त्यांनी आन्सर कसं दिलेलं आहे या पोझिशन आणि मोमेंटमला कॅल्क्युलेट करण्यासाठी? तर त्यांनी प्रोबॅबिलिटीचा यूज केलाय. तर या प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग हे कळणार आहे की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या बाहेर कुठल्या पोझिशनला किंवा कुठल्या मोमेंटमला फिरतोय. पण ते पण कोणाच्या अकॉर्डिंग? प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग. आता हे प्रोबॅबिलिटी काय? तर प्रोबॅबिलिटीला आपण शॉर्टमध्ये म्हणतोय चान्सेस. आपण एक चान्स घेणार आहे तिथं. जरी आपण एक्झॅक्ट पोझिशन किंवा मोमेंटम जर नाही आपण कॅल्क्युलेट करू शकत त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचा, तर आपण प्रोबॅबिलिटी घेणार आहे. क्लिअर आहे? ओके. तर प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग आपल्याला 100% इलेक्ट्रॉनचं पोझिशन आपण कॅल्क्युलेट करू शकतोय आणि मोमेंटम आपण कॅल्क्युलेट करू शकतोय, पण अकॉर्डिंग टू दी प्रोबॅबिलिटी. हे हेझनबर्गने आपल्याला सांगितलेलं आहे. क्लिअर आहे? तर हे प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग त्यांनी कसं डिसाईड केलं की पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या बाहेर त्याच पोझिशनला असणार आहे ते आपण आता बघतोय. क्लिअर आहे? तर आपण क्वेश्चन लिहितोय. म्हणजे हेझनबर्गच्या अकॉर्डिंग काय क्वेश्चन डेव्हलप झाला असेल त्यांच्यासमोर. ओके. तो क्वेश्चन मी लिहितोय तुमच्यासमोर आणि नंतर मग त्या क्वेश्चनचं मी आन्सर तुमच्यासमोर रिप्रेझेंट करणार आहे. ओके. क्लिअर आहे आता? क्वेश्चन काय डेव्हलप झालं होतं? अकॉर्डिंग टू दी हेझनबर्ग, व्हॉट इज दी प्रोबॅबिलिटी
व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी okay of finding the electron okay in given space हे स्पेस काय ते पण मी सांगतो तुम्हाला इन गिवन स्पेस क्लिअर आहे आता ओके आपण हे प्रोबॅबिलिटीचं मेथड का वापरलेलं आहे कारण हेझनबर्गच्या अकॉर्डिंग आपण एक्झॅक्ट पोझिशन कॅल्क्युलेट करू शकतोय का नाही एक्झॅक्ट मोमेंटम आपण कॅल्क्युलेट करू शकतोय का त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचा नाही तर जर आपल्याला न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन फिरतोय जर आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन किंवा एक्झॅक्ट मोमेंटम जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग कॅल्क्युलेट करू क्लिअर आहे तर हेझनबर्गने हे प्रोबॅबिलिटीचा यूज कसं केलेलं आहे इलेक्ट्रॉनला फाइंड करण्यासाठी आणि ते पण एक स्पेसमध्ये ओके तर हे स्पेस काय ते पण मी सांगतोय आणि प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग हेझनबर्गने इलेक्ट्रॉनला कसं फाइंड आउट केलं या स्पेसमध्ये ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे क्लिअर आहे त्यासाठी मला एक डायग्राम घ्यावा लागेल एक्सप्लेनेशन करण्यासाठी तो डायग्राम मी पहिले स्क्रीनवरती आणतोय तुमच्या समोर ओके तुम्हाला आता ब्लॅक सर्कल दिसतोय ओके आता या ब्लॅक सर्कलचा जो बाउंड्री आहे ज्याला मी ॲरोने डिनोट करतोय बघा पिंक कलरचा जो ॲरो आहे त्याच्याने मी काय करतोय डिनोट करतोय या ब्लॅक जो बाउंड्री आहे या सर्कलचा त्या बाउंड्रीला आपण काय म्हणतोय ऑर्बिट पहिले तर हे लक्षात घ्या क्लिअर आहे का की इलेक्ट्रॉन या बाउंड्रीच्या आतमध्येच फिरतोय आणि जी बाउंड्री आपण जी ड्रॉ केलेली ती एक सर्क्युलर ड्रॉ केलेली आहे आणि या सर्क्युलरला आपण काय म्हणतोय ऑर्बिट हे बोरच्या अकॉर्डिंग आपण बघितलेलंच आहे जर इलेक्ट्रॉन एका सर्क्युलर पाथमध्ये जर फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय ऑर्बिट क्लिअर आहे पण आपण इथं ऑर्बिट नाही बघत आहे ऑर्बिटच्या आतमध्ये आपण जातोय क्लिअर आहे आता ओके आणि जर तुम्ही ऑर्बिटच्या आतमध्ये बघितलं म्हणजे या सर्कलच्या आतमध्ये बघितलं तर तुम्हाला एक ब्लॅक स्पेस दिसतोय ओके तर स्पेस यालाच आपण म्हणतोय जे आपण क्वेश्चनमध्ये जो स्पेस वर्ड यूज केलेला आहे तर मी तो स्पेस कोणाला देतोय वर्ड तर या सर्कलच्या आतमध्ये जो ब्लॅक स्पेस आहे त्याला आपण मी काय म्हणतोय स्पेस म्हणतोय आणि या स्पेसमध्येच आपल्याला इलेक्ट्रॉन काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे क्लिअर आहे तर मग हा तर आपण काय कन्सिडर करू शकतोय ॲटम म्हणजे हा जो ब्लॅक सर्कल आहे हा जो टोटल ब्लॅक सर्कल आहे त्याला मी काय कन्सिडर करतोय ॲटम आणि जर मी याला ॲटम कन्सिडर करतोय तर मग या सर्कलचा जो सेंटर पार्ट आहे हा आपला न्यूक्लियसच असणार आहे मग हा काय असणार आहे आपला न्यूक्लियस क्लिअर आहे आता न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली रिव्हॉल्व करतोय जसं मी डॉट दाखवतोय बघा ओके या स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली काय करतोय रिव्हॉल्व करतोय पण कुठल्या पोझिशनला रिव्हॉल्व करतोय त्या इलेक्ट्रॉनचं मोमेंटम काय हे आपण कॅल्क्युलेट करू शकतोय का नाही मग हेझनबर्गने कसं कॅल्क्युलेट केलं तर प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग आता हे प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग इलेक्ट्रॉनला कसं फाइंड आउट केलं या स्पेसमध्ये हे आपण आता इथं बघतोय पण हे कळालं का तुम्हाला स्पेस मी कोणाला म्हणतोय या सर्कलच्या आतमध्ये जो ब्लॅक स्पेस आहे त्याला मी स्पेस म्हणतोय क्लिअर आहे ओके आता या स्पेसमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन फिरताना दिसतोय पण कुठल्या पोझिशनला फिरतोय कुठल्या मोमेंटमला फिरतोय हे आपण सांगू शकतोय का नाही मग हेझनबर्गने काय केलं प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग इलेक्ट्रॉनला फाइंड आउट केलं या स्पेसमध्ये आता कसं फाइंड आउट केलं इलेक्ट्रॉनला या स्पेसमध्ये प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग तर आपण प्रोबॅबिलिटी कोणाला म्हणतोय ते पण लक्षात घ्या आता ओके तर
हेझनबर्गनी काय केलं, या न्यूक्लियसच्या बाहेर जो ब्लॅक स्पेस दिसतोय, मोठा जो स्पेस दिसतोय, त्या स्पेसमध्ये एक इमेजनरी शेप ड्रॉ केलं. इमेजनरी शेप ड्रॉ केलं. फॉर एक्झाम्पल मी घेतोय बॉक्स. ओके, त्यांनी तो तिथं बॉक्स घेतलेला नाहीये. मी हे एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतोय या बॉक्सच्या थ्रू. ओके, तो एक्झॅक्ट त्यांनी तो शेप घेतलेला नाहीये. ओके, आता त्यांनी काय केलं, या न्यूक्लियसच्या बाहेर त्यांनी काय केलं, एक बॉक्स ड्रॉ केलं. क्लिअर आहे आता? ओके, या बॉक्सलाच आपण काय म्हणतोय, प्रोबॅबिलिटी. क्लिअर आहे? म्हणजे प्रोबॅबिलिटी आपण हे वर्ड कोणाला देतोय, एक इमेजनरी शेपला देतोय जो ब्लॅक स्पेसमध्ये आपण ड्रॉ करतोय. क्लिअर आहे? तर हेझनबर्गनी काय केलंय, न्यूक्लियसच्या बाहेर जो बिग स्पेस दिसतोय, एक बिग ब्लॅक स्पेस दिसतोय, त्या ब्लॅक स्पेसमध्ये त्यांनी एक शेप ड्रॉ केलं. ओके, आणि एक टाइम डिसाईड केलं. फॉर एक्झाम्पल जो बॉक्स त्यांनी जो डिसाईड केला होता या स्पेसमध्ये, त्याचा जो टायमिंग होता तो 10 AM होता. किती? 10 AM फॉर एक्झाम्पल आपण घेतोय. आणि दुसऱ्या दिवशी जर समजा त्याच टायमाला तुम्ही जर या बॉक्समध्ये चेक केलं तर तुम्हाला एक डॉट दिसला. काय दिसणार आहे तिथं? एक डॉट दिसणार आहे त्या पर्टिक्युलर बॉक्समध्ये. म्हणजे 24 आवर्सच्या नंतर आपल्याला त्या बॉक्समध्ये एक डॉट दिसला. त्या डॉटला मी काय म्हणतोय, इलेक्ट्रॉन. त्या डॉटला काय म्हणतोय, इलेक्ट्रॉन. म्हणजे आपल्याला हे कळालं की जे बॉक्स मी जो स्पेसमध्ये ड्रॉ केला होता आणि 24 आवर्सच्या नंतर मला त्या बॉक्समध्ये एक डॉट दिसला आणि त्या एक डॉटला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉन. म्हणजे ही एक अशी पोझिशन आहे जिथं मला इलेक्ट्रॉन 100% दिसणार आहे. क्लिअर आहे? पण ही कशामुळे दिसलं मला तो इलेक्ट्रॉन त्याच पोझिशनला, ज्यावेळेस मी तिथं एक इमेजनरी शेप ड्रॉ केलं. त्या इमेजनरी शेपमध्ये जर समजा इलेक्ट्रॉन मला 24 आवर्सच्या नंतर दिसला तर 100% त्या बॉक्सला आपण नाव देणारे ऑर्बिटल्स. क्लिअर आलं? ओके, ऑर्बिटल्स म्हणजे काय, जिथं इलेक्ट्रॉन आपल्याला 100% दिसणारे या ब्लॅक स्पेसमध्ये, त्याला आपण म्हणतोय काय, ऑर्बिटल्स. आणि ते कधी दिसणार आहे आपल्याला तो इलेक्ट्रॉन त्या पोझिशनला, ज्यावेळेस मी तिथं एक शेप ड्रॉ करणार आहे. आणि जर तो शेपमध्ये जर आपल्याला इलेक्ट्रॉन प्रेझेंट दिसला तर त्या शेपला आपण काय म्हणणार आहे, ऑर्बिटल्स. क्लिअर आहे? म्हणजे ऑर्बिटल ही एक पोझिशन आहे त्या स्पेसमध्ये ज्याने आपण शेपमध्ये डिसाईड केलेलं आहे. आणि त्या जर शेपमध्ये जर आपल्याला इलेक्ट्रॉन प्रेझेंट दिसला तर त्या शेपलाच आपण काय म्हणतोय, ऑर्बिटल्स. क्लिअर झालंय? म्हणजे ऑर्बिटल ही एक पोझिशन आहे जिथं आपल्याला इलेक्ट्रॉन 100% दिसणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, पण हे इलेक्ट्रॉन आपल्याला कधी दिसलं या स्पेसमध्ये, जेव्हा आपण एक शेप ड्रॉ केलं. विदाऊट शेप आपल्याला दिसत होतं का? नाही. हेझनबर्गने आपल्याला क्लिअर करून दिलेलं आहे की आपण त्याचा एक्झॅक्ट पोझिशन कॅल्क्युलेट करू शकतोय का? नाही. एक्झॅक्ट मोमेंटम कॅल्क्युलेट करू शकतोय का? नाही. तर मग आपण इलेक्ट्रॉनला कसं फाइंड आउट करणार आहे या ब्लॅक स्पेसमध्ये? तर त्यांनी प्रोबॅबिलिटीचा यूज केला. कसं यूज केलं प्रोबॅबिलिटीचा यूज? न्यूक्लियसच्या बाहेर त्यांनी एक स्पेस ड्रॉ केलं, एक बॉक्स ड्रॉ केला आणि 24 आवर्सच्या नंतर त्या बॉक्समध्ये एक डॉट दिसला हेझनबर्गला. त्या डॉटला आपण इलेक्ट्रॉन म्हणतोय. आणि जर त्या बॉक्सच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन दिसला 24 आवर्सच्या नंतर, म्हणजेच 100% ही एक अशी पोझिशन आहे जिथं आपल्याला इलेक्ट्रॉन 100% दिसणार आहे. ज्या पोझिशनला इलेक्ट्रॉन दिसणारे त्या पोझिशनला हेझनबर्गने नाव देऊन टाकलं ऑर्बिटल्स. क्लिअर झालं आता? ऑर्बिटल्स आपण कोणाला म्हणतोय? ओके, तर ऑर्बिटल हा एक शेप आहे आणि त्या शेपमध्ये जर समजा इलेक्ट्रॉन प्रेझेंट दिसला म्हणजेच ती एक अशी पोझिशन आहे जिथं आपल्याला इलेक्ट्रॉन 100% दिसणार आहे या ब्लॅक स्पेसमध्ये. क्लिअर आहे? म्हणजे आपल्याला ही एक पोझिशन आता फाइंड आउट झालेली आहे त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनसाठी.
आणि जिथं त्या शेपमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन दिसणार आहे त्या शेपला आपण काय म्हणणार आहे, ऑर्बिटल्स. मग हेझनबर्गने ऑर्बिटलचं डेफिनेशन वेगळं दिलं या स्पेसच्या अकॉर्डिंग. काय दिलं ऑर्बिटलचं डेफिनेशन, तर मी इथं खाली लिहितोय, स्पेस अराउंड द न्यूक्लियस, स्पेस अराउंड द न्यूक्लियस. ओके, स्पेस आहे का अराउंड द न्यूक्लियस. बघा हा सेंटरचा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसला जर सोडलं आपण तर एक ब्लॅक स्पेस आहे, बरोबर आहे. तेच सेंटेन्स लिहिले बघा, स्पेस अराउंड द न्यूक्लियस वेअर प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी आपण काय घेतलेलं आहे, एक बॉक्स घेतलेलं आहे, एक इमॅजिनरी बॉक्स घेतलेलं आहे, त्या बॉक्सला आपण काय म्हणतोय, प्रोबॅबिलिटी. वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन is maximum, त्यालाच आपण म्हणणार आहे ऑर्बिटल्स. ओके, तेच मी सांगितलं तुम्हाला, जो स्पेस आहे आपल्याला, जो ब्लॅक स्पेस दिसतोय त्याच्यात मी एक इमॅजिनरी शेप ड्रॉ केलेला आहे. प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग मी तिथं एक शेप ड्रॉ केलं आणि जर त्या शेपमध्ये जर मला इलेक्ट्रॉन दिसलं 24 आवर्सच्या नंतर, तर 100% ती एक अशी पोझिशन आहे जिथं आपल्याला इलेक्ट्रॉन 100% दिसणार आहे या ब्लॅक स्पेसमध्ये, ज्याला आपण आता म्हणतोय ऑर्बिटल्स. क्लिअर आहे. तर हेझनबर्गने असे वेगवेगळे ऑर्बिटल्स ड्रॉ केलेत या स्पेसमध्ये आणि त्यांना त्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा दिसले आणि त्यांच्या अकॉर्डिंग त्यांनी त्या ऑर्बिटलचं नाव ठरवलं. क्लिअर आहे. आता ते नाव घेतोच आहे मी, पण त्यांच्या अकॉर्डिंग टू दी शेपच त्यांनी नाव डिसाईड केलेलं आहे. तर तुम्ही पण काय करायचंय, त्यांच्या शेपच्या अकॉर्डिंगच तुम्ही काय करणार आहे, पाठ करणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे जे काही शेप्स त्यांनी या स्पेसमध्ये ड्रॉ केलेले आहे त्या शेपच्या अकॉर्डिंगच तुम्हाला काय करायचं आहे, ऑर्बिटल्सला बाय हार्ट करायचं आहे. क्लिअर आहे आता. ओके, तर ऑर्बिटल्स काय हे तुम्हाला पहिले माहिती पाहिजे. आपण ऑर्बिटल्स कोणाला म्हणतोय हेझनबर्गच्या अकॉर्डिंग हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे क्लिअर करायला पाहिजे तुम्ही. क्लिअर आहे. तर सगळ्यांचं क्लिअर झालंच असणार आहे की आपण ऑर्बिटल्स कोणाला म्हणतोय या पर्टिक्युलर ॲटममध्ये. क्लिअर आहे. ओके, तर मी एक शॉर्टमध्ये परत तुम्हाला एक्सप्लेनेशन करतोय, आपण ऑर्बिटल्स कोणाला म्हणतोय. आपल्याला माहिती आहे की हेझनबर्गच्या अकॉर्डिंग आपण एक्झॅक्ट पोझिशन आपण कॅल्क्युलेट करू शकतोय का, नाही. मोमेंटम कॅल्क्युलेट करू शकतोय का, नाही. तर जर आपण एक्झॅक्ट पोझिशन किंवा मोमेंटम जर कॅल्क्युलेट करू शकत नाही त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचा त्या स्पेसमध्ये, तर आपण प्रोबॅबिलिटी तर काढू शकतोय. तर प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग हेझनबर्गने कसं कन्सिडर केलं, न्यूक्लियसच्या बाहेर जो ब्लॅक स्पेस दिसत होता, बिगर स्पेस, त्या बिगर स्पेसमध्ये त्यांनी काय केलं, एक इमॅजिनरी शेप ड्रॉ केलं. जसं फॉर एक्झाम्पल मी स्क्वेअर बॉक्स घेतलंय आणि 24 आवर्सच्या नंतर मला तो इलेक्ट्रॉन त्या बॉक्समध्ये दिसलं. म्हणजे आपण आता हे कन्सिडर करणार आहे की हा जो बॉक्स जिथं मी ड्रॉ केलेला आहे ती ही एक अशी पोझिशन आहे जिथं आपल्याला इलेक्ट्रॉन 100% दिसणार आहे. या कारणामुळे आपण त्या बॉक्सला काय म्हणतोय, ऑर्बिटल्स. कारण आपल्याला तो इलेक्ट्रॉन त्या बॉक्समध्येच दिसतोय, बाकी कुठेही दिसत नाहीये, म्हणून तर आपण त्याला ऑर्बिटल्स म्हणतोय. क्लिअर झाला आता. ओके, म्हणून ऑर्बिटलचं डेफिनेशन आपण काय लिहिलंय, स्पेस अराउंड द न्यूक्लियस वेअर प्रोबॅबिलिटी आपण काय कन्सिडर केलेलं आहे, बॉक्स ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम. म्हणजे त्या बॉक्सला आपण नाव देणार आहे आता ऑर्बिटल्स. म्हणजे इलेक्ट्रॉन आपल्याला 100% जास्त कुठे दिसणार आहे, तर या बॉक्समध्येच दिसणार आहे, या इमेजनरी बॉक्समध्ये, आणि ते पण मॅक्झिमम कॅपॅसिटीने. आणि जर आपल्याला इलेक्ट्रॉन याच बॉक्समध्ये दिसत असेल तर त्या बॉक्सला आपण वर्ड देतोय ऑर्बिटल्स. क्लिअर आहे. ओके, पण हा जो मी बॉक्स जो ड्रॉ केला आहे स्पेसमध्ये तो ॲक्च्युअल शेप नाही, हे फक्त मी तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी हा बॉक्स मी कन्सिडर केला.
त्यांनी वेगवेगळे ऑर्बिटल्स ड्रॉ केलेले आहेत या स्पेसमध्ये आणि त्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा त्यांना दिसले. म्हणून त्यांनी काय केलं, असे शेप्स ड्रॉ केलेत या स्पेसमध्ये जिथं इलेक्ट्रॉन आपल्याला 100% दिसणारे, मॅक्झिमम कॅपॅसिटीमध्ये दिसणारे आणि ते वेगवेगळे शेपच्या अकॉर्डिंग त्यांनी नाव देऊन टाकलं ऑर्बिटलचे. क्लिअर आहे. मग असे कुठले ऑर्बिटल्स त्यांनी या स्पेसमध्ये ड्रॉ केलेले ते आपण आता बघतोय. क्लिअर आहे आता. ओके, तर पहिले तर नाव सांगून देतोय कुठे कुठे ऑर्बिटल्स त्यांनी डिसाईड केलेत या ब्लॅक स्पेसमध्ये. पहिले तर एस ऑर्बिटल, त्याच्यानंतर पी ऑर्बिटल, ओके, त्याच्यानंतर डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल, ओके, त्याच्यानंतर मग कंटिन्यू राहणार आहे जसं अल्फाबेट्स असतील. ओके, एफच्या नंतर तर आपण एफच्या नंतर जाणार नाही का की आपण एफ पर्यंतच थांबतोय. ओके, तुमच्या सिलेबसमध्ये फक्त एफ पर्यंतच आहे. तर या 4 ऑर्बिटलचं त्यांनी काय केलं, या ब्लॅक स्पेसमध्ये शेप्स ड्रॉ केले आणि त्या शेप्सवरून त्यांनी डिसाईड केलं त्यांचे नाव, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल. तर तुम्हाला त्यांचा शेप बाय हार्ट करायचं आहे. क्लिअर आहे. पण तो जो शेप आपण इथं प्रेझेंट करणार आहे या प्रत्येक ऑर्बिटलचा, तो शेप एक इमॅजिनरी शेप आहे त्या ब्लॅक स्पेसमध्ये. क्लिअर आहे. इमॅजिनरी शेप आहे. त्यांनी इमॅजिन केलेलं आहे की जर मी इथं बॉक्स कन्सिडर केलंय तर त्या बॉक्सला मी काय म्हणणार आहे, ऑर्बिटल. तसंच असे वेगवेगळे त्यांनी काय केलंय, शेप्स ड्रॉ केलेत या स्पेसमध्ये आणि त्या शेपच्या अकॉर्डिंगच त्यांनी हे नाव डिसाईड केलं, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल. आणि कंटिन्यू पण राहणार आहे, जसं एफच्या नंतर जो पुढचा जो अल्फाबेट असणार आहे ते कंटिन्यू ऑर्बिटल्स राहणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, तर आपण फक्त 4 ऑर्बिटलचाच शेप बघणार आहे. क्लिअर आहे. 4 पण नाही, फक्त 3च ऑर्बिटल्स आपण शेप बघणार आहे. एफ ऑर्बिटलचा आपण बघत नाही, कारण की तो जो ऑर्बिटलचा जो शेप त्यांनी त्या स्पेसमध्ये ड्रॉ केला होता तो खूप कॉम्प्लिकेटेड ड्रॉ केला होता. ते आपल्याला शेप सुद्धा कळणार नाही ते कुठला शेप्स ड्रॉ केलेले. त्याच्यामुळे आपण एफ ऑर्बिटलचा शेप आपण ड्रॉ करू शकत नाही या स्पेसमध्ये. क्लिअर आहे. पण अजून एक महत्त्वाचा पॉईंट हेझनबर्गने सांगितलेलं आहे की जे काय तुम्ही ऑर्बिटल्स त्याच्यात ड्रॉ करणार आहे त्या स्पेसमध्ये, त्या ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. किती? 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या सगळ्या ऑर्बिटल्समध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2 इलेक्ट्रॉन्स एका ऑर्बिटलमध्ये. क्लिअर आहे आता. ओके, तर एका ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2 इलेक्ट्रॉन. हे पण हेझनबर्गने कन्सिडर केलं. क्लिअर आहे आता. ओके, मग आता हे कुठले शेप्स ड्रॉ केलेत या स्पेसमध्ये ते आपण आता इथं बघतोय. तर तुम्हाला ते शेप्स पण ड्रॉ करायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये आणि ते शेप्स काय करायचे, बाय हार्ट करायचे. क्लिअर आहे. आणि जितके शेप्स आपण ड्रॉ करणार आहे त्या शेपमध्ये 100% आपल्याला इलेक्ट्रॉन दिसणारच. म्हणून तर त्यांना आपण काय म्हणतोय त्या शेपला, ऑर्बिटल्स. ओके, मग असे कुठले ऑर्बिटल्स आपण आता बघतोय, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल आणि डी ऑर्बिटल शेप. क्लिअर आहे. जसं डीच्या नंतर मी पुढचे जे ऑर्बिटल्स घेतले तर ते खूप कॉम्प्लिकेटेड शेप्स होऊन जातात. ते आपल्याला कुठल्या शेपमध्ये ते त्यांनी डिसाईड केलेले हे आपल्याला नीट व्यवस्थित कळणार नाही. म्हणून आपण एफ ऑर्बिटल घेणार नाही. म्हणजे एफ ऑर्बिटलच्या नंतर जितके ऑर्बिटल्स आहे ते पण आपण इन्क्लूड करणार नाही. तर तुम्हाला फक्त 3च ऑर्बिटल लक्षात ठेवायचे, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल आणि डी ऑर्बिटल. आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा ऑर्बिटलचा जो शेप आपण आता इथं ड्रॉ करतोय, कारण की या शेपच्या अकॉर्डिंगच आता आपण पुढचा जो चॅप्टर बघणार आहे, केमिकल बॉन्डिंग. क्लिअर आहे. मग तिथं केमिकल बॉन्डिंगमध्ये हे शेप्स परत तुम्हाला तिथं ड्रॉ करायचे आहे. मग तुम्हाला ते कळायला पाहिजे ना ते शेप्स कुठून आले, तर आपण या हेझनबर्गच्या अकॉर्डिंग तो शेप आणलेला आहे तिथं. क्लिअर आहे. आणि या शेपच्या अकॉर्डिंग तुम्ही काय करणार आहे, स्ट्रक्चर बनवणार आहे मॉलिक्युल्सचे. क्लिअर झालंय. म्हणून आपल्याला हे शेपची खूप गरज आहे. क्लिअर आहे. एखादी स्ट्रक्चर तुम्हाला दिसतोय, एखादी मॉलिक्युल जर स्ट्रक्चर बनवत असेल तर हे स्ट्रक्चर कशामुळे बनवत आहे, तर या ऑर्बिटलच्यामुळे. कारण या ऑर्बिटलच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे.
क्लिअर आहे. आणि हे इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट करतात रिॲक्शनमध्ये आणि पार्टिसिपेट करून बॉन्ड तयार करतात आणि त्या बॉन्डिंगच्या थ्रू शेप्स तयार होतात. क्लिअर आहे आता. ओके, म्हणून ऑर्बिटल्स आपल्याला गरजच आहे मॉलिक्युल्स तयार करताना. ओके, तर हे तर आपल्याला नेक्स्ट पार्ट आहे. पण आपल्याला जो नेक्स्ट जो पार्ट बघायचा आहे ते पण ऑर्बिटल्सवरतीच डिपेंड आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ऑर्बिटलचं जो शेप आहे हे तुम्हाला बाय हार्ट करायचं आहे. क्लिअर आहे आता. ओके, आणि हे सगळे ऑर्बिटलचा जो शेप आहे या ब्लॅक स्पेसमध्येच हेझनबर्गने ड्रॉ केलेलं आहे. क्लिअर आहे. आणि त्या ऑर्बिटलमध्ये 100% हेझनबर्गला इलेक्ट्रॉन्स दिसले, म्हणून तर यांना आपण ऑर्बिटल्स म्हणतोय. क्लिअर आहे. आणि ते पण ऑर्बिटल्स कुठून आले हे वर्ड प्रोबॅबिलिटीच्या अकॉर्डिंग. ओके, कारण आपण एक्झॅक्ट पोझिशन कॅल्क्युलेट करू शकतोय का? नाही. मोमेंटम कॅल्क्युलेट करू शकतोय का? नाही. म्हणून तर आपल्याला प्रोबॅबिलिटी काढावं लागेल. आणि प्रोबॅबिलिटी काढताना आपल्याला वेगवेगळे ऑर्बिटलचे शेप्स भेटले. क्लिअर आहे. आणि त्या ऑर्बिटल्समध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन सुद्धा दिसले. आणि ज्या शेपमध्ये जर आपल्याला इलेक्ट्रॉन दिसत आहेत त्या शेपला हेझनबर्गने काय नाव देऊन टाकलं? ऑर्बिटल्स. मग असे कुठले ऑर्बिटल्स आहे? एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल आणि पुढे कंटिन्यू राहणार आहे अल्फाबेटचे एकोणी. पण जो काय शेप आपण इथं ड्रॉ करणार आहे ते फक्त 3 ऑर्बिटलसाठीच ड्रॉ करणार आहे, एस, पी आणि डी. आणि अजून एक महत्त्वाचा जो पॉईंट हेझनबर्गने सांगितलेला आहे की एक ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकत आहेत? फक्त 2 इलेक्ट्रॉन्स. 2 इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त बसू शकत नाही. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. तर मी पहिला ऑर्बिटलचा शेप घेतोय, दॅट इज दी एस ऑर्बिटल. ओके, एस ऑर्बिटल. तर त्याचा शेप मी तुम्हाला फोटोच्या अकॉर्डिंगच दाखवतोय. ओके, आता तुमच्या समोर एक स्पेरिकल शेप आहे. ओके, ॲक्च्युली स्पेसमध्ये हेझनबर्गने हा शेप कसं दाखवलेला आहे तर या पद्धतीने. ओके, रेड मार्किंग मी दाखवतोय तुम्हाला, रेड मार्क. ओके, तर हा जो न्यूक्लियस आहे तर न्यूक्लियसच्या बाहेर जो स्पेस आहे तिथं त्यांनी काय केलं, असं डॉटेड कन्सिडर केलं, ते पण सर्क्युलरमध्ये. क्लिअर आहे. ओके, तर या सर्क्युलर शेपला आपण नाव देणार आहे दॅट इज दी एस ऑर्बिटल, ज्याचं आता तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. ओके, ब्ल्यू कलरचा जो स्पेस आहे, ओके, जो ब्ल्यू कलरचा जो शेप आहे, ओके, त्या ब्ल्यू कलरच्या शेपला आपण काय म्हणतोय? एस ऑर्बिटल. क्लिअर झालं आता? एस ऑर्बिटल. आता तुम्हाला 3 ॲरो दिसत आहेत. हे 3 ॲरो काय तर एक्स ॲक्सेस, वाय ॲक्सेस आणि झेड ॲक्सेस. क्लिअर आहे. कारण की जे काय ऑर्बिटल्स आपण बघतोय या स्पेसमध्ये ते 3 डायमेन्शनलमध्ये बघतोय. 3 डायमेन्शनल म्हणजे काय? एक असा शेप ज्याच्यात एक्स कॉर्डिनेट पण दिसतोय, वाय कॉर्डिनेट पण दिसतोय आणि झेड कॉर्डिनेट पण दिसतोय. क्लिअर आहे. मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतोय म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल हे कॉर्डिनेट्स. आता तुम्ही माझा व्हिडिओ लेक्चर बघतायत या स्क्रीनवरती, बरोबर आहे. जिथं तुम्ही बसलेले ती जागा सोडून तुमच्या आजूबाजूला काय दिसतोय? स्पेस दिसतोय, बरोबर आहे. आता तुमच्या हातात पेन सुद्धा असणार आहे. त्या पेनला तुम्ही कुठल्याही डायरेक्शनला काय करू शकताय? रोटेट करू शकतायत, बरोबर आहे. जर तुम्ही पेनला कुठल्याही डायरेक्शनमध्ये जर रोटेट करू शकतायत म्हणजे ही एक 3 डायमेन्शनल स्पेस आहे तुमच्या आजूबाजूला. क्लिअर आहे. आणि या 3 डायमेन्शनल स्पेस असल्यामुळेच तुम्ही त्या पेनला कुठल्याही डायरेक्शनमध्ये काय करू शकताय? रोटेट करू शकताय.
त्या पेनला मी काय कन्सिडर करतोय आता ऑर्बिटल्स. जो ऑर्बिटल आता तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय स्पेरिकल शेप, त्या स्पेरिकल शेपला मी कुठे कन्सिडर करतोय एक स्पेसमध्ये, आणि त्या स्पेसमध्ये मी 3 डायमेन्शनमध्ये त्याला बघतोय. म्हणजे त्या स्पेरिकल शेपला मी कसं बघतोय 3 डायमेन्शनल वेमध्ये. क्लिअर आहे आता? ओके. ज्याच्यात एक्स ॲक्सिस पण असणार आहे, वाय ॲक्सिस पण असणार आहे आणि झेड ॲक्सिस पण असणार आहे. क्लिअर आहे आता? ओके. तर जर आपण पर्टिक्युलर पेनला जर रोटेट करू शकतोय या तुम्ही गिवन स्पेसमध्ये, तसंच हा ऑर्बिटल जो आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये दिसतोय तो ऑर्बिटल त्या ब्लॅक स्पेसमध्ये पण काय करू शकतोय, रोटेट होऊ शकतोय. पण जे काय कोऑर्डिनेट्स आपण इथं आता बघतोय एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस या स्पेरिकलचा, ती तिघी बाजूने इक्वल आहे. तिघी बाजूनी काय इक्वल आहे. काय इक्वल आहे? का की त्याचा जो शेप आहे तो सर्क्युलर शेप आहे, आणि जर तुम्ही सर्क्युलर शेपला 3 डायमेन्शनल वेमध्ये बघितलं तर तुम्हाला कुठल्याही डायरेक्शनमध्ये जर कोऑर्डिनेट्स बघितले तर सगळे सेमच दिसणार आहे. डिफरंट दिसणार आहे का? नाही, कारण ती एक स्पेरिकल शेप आहे, आणि स्पेरिकल शेप कुठल्याही बाजूने जर तुम्ही बघितलं वन इन दी सेमच येणार आहे. क्लिअर आहे? म्हणून एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस या स्पेरिकल शेपमध्ये इक्वल आहे. आणि जर हे 3 कोऑर्डिनेट जर आपल्याला 3 डायमेन्शनमध्ये इक्वल दिसत असेल तर तो कुठला शेप घेतोय? एस ऑर्बिटल. आणि एस ऑर्बिटलचा शेप काय असतोय? स्पेरिकल. क्लिअर झालं आता? ओके. मग स्पेरिकल शेप हे आपण कसं डिसाईड केलं तर या 3 डायमेन्शनल वेच्या अकॉर्डिंग. कारण 3 डायमेन्शनल वेच्या अकॉर्डिंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस तिघी काय इक्वल दिसत आहेत. आणि जर तिघी ॲक्सिस जर इक्वल दिसत आहेत म्हणजे जो स्पेसमध्ये त्यांनी जो शेप ड्रॉ केला होता तो शेप कुठला असेल? स्पेरिकल शेप, ज्याला हायझनबर्गने नाव देऊन टाकलं एस ऑर्बिटल. क्लिअर आहे आता? ओके. तर एस ऑर्बिटल तुम्ही कसं शो करणार आहे? एक स्पेरिकल शेपमध्ये शो करणार आहे. क्लिअर आहे? आणि एस ऑर्बिटलचे कोऑर्डिनेट सगळे बाजूनी काय असणार आहे? इक्वल असणार आहे. कुठले कोऑर्डिनेट्स? एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. इथपर्यंत क्लिअर आहे आता? ओके. आता मी सेकंड ऑर्बिटलकडे जातोय, आणि त्या सेकंड ऑर्बिटलचं नाव आहे पी ऑर्बिटल. क्लिअर आहे आता? ओके. तर मला परत डायग्राम घ्यावा लागेल पी ऑर्बिटलसाठी. ओके. तर हा जो शेप मी घेतलेला आहे आता स्क्रीनवरती, जो शेप तुम्हाला दिसतोय, ओके, तर या शेपला आपण आता काय म्हणणार आहे? पी ऑर्बिटल. ओके. हा जो पी ऑर्बिटल आहे, हा जो पी ऑर्बिटल आहे, या पी ऑर्बिटलला डंबल शेप म्हणतात. डंबल शेप. क्लिअर आहे आता? ओके. सगळ्यांना डंबल्स माहिती आहे. ओके. तसंच तो शेप आहे, म्हणून त्याला आपण पी ऑर्बिटलला अजून काय म्हणू शकतोय? डंबल शेप. ओके. तर हे डंबल शेपलाच आपण काय म्हणतोय आता? पी ऑर्बिटल. म्हणजे हा जो शेप आहे, हा शेप परत त्या स्पेसमध्ये काय केलं त्यांनी? ड्रॉ केलं होतं. कोणी? हायझनबर्गने. ते पण मी तुम्हाला दाखवतोय कसं ड्रॉ केलं असेल त्या स्पेसमध्ये. फॉर एक्झाम्पल हा न्यूक्लियस आहे, तर न्यूक्लियसच्या बाहेरच काय फिरतोय? इलेक्ट्रॉन. ओके. पण आपल्याला इलेक्ट्रॉनचं पोझिशन काढायचं आहे, त्याच्यामुळे हायझनबर्गने काय केलं? पी ऑर्बिटलचा शेप ड्रॉ केला. आणि ते कसं ड्रॉ केलं? तर या पद्धतीने. हा झाला शेप असा. ओके. क्लिअर आहे? पिंक कलरने मी आता शो केलेलं आहे. ओके. त्या पिंक कलरचा जो शेप मी आता इथं ड्रॉ केला या स्पेसमध्ये, यालाच म्हणतात काय? पी ऑर्बिटल. क्लिअर आहे आता? ओके. पण आता मला सांगा, या पी ऑर्बिटलचा सगळे कोऑर्डिनेट्स इक्वल असतील का? नाही. कारण आता जो डंबल शेप आहे तो एक्स ॲक्सिस वरती पण प्रेझेंट असू शकतोय, वाय ॲक्सिस वरती पण प्रेझेंट असू शकतोय, आणि झेड ॲक्सिस मध्ये पण प्रेझेंट असू शकतोय. म्हणजे हा जो ऑर्बिटल आहे याचे 3 कोऑर्डिनेट्स मॅच होत नाही. क्लिअर आहे आता? ओके. म्हणून तर हे सगळे जे काही शेप्स दिसत आहेत आपल्याला ते प्रत्येक ॲक्सिस वरती दिसणार आहे.
जसं मी पहिला जो शेप बघतोय, ओके, ज्याला मी सर्कल करतोय, हा जो पहिला जो शेप आहे, ओके, या शेपचंच नाव आहे पी एक्स ऑर्बिटल. त्याला आपण काय म्हणतोय? पी एक्स ऑर्बिटल. क्लिअर आहे? हे 2 कुठून आलेलं आहे हे मी नंतर सांगणार आहे. पुढे आपण बघणारच आहोत. ओके, 2px ऑर्बिटल, 2py ऑर्बिटल आणि 2pz ऑर्बिटल कोणाला म्हणतात. ओके, जो 2 वर्ड आलेला आहे ते आपण पुढे बघणार आहोत. आता फक्त तुम्ही कोऑर्डिनेटकडे लक्ष द्या. जर समजा तो जो ऑर्बिटल आहे डंबल शेपचा, तो डंबल शेप जर समजा एक्स ॲक्सिस वरती जर प्रेझेंट असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे? पी एक्स ऑर्बिटल. हा जो एक्स जो मी ड्रॉ केलेला आहे पीच्या खाली, तो एक कोऑर्डिनेट्स आहे. क्लिअर आहे? किती कोऑर्डिनेट्स असतात? 3, एक्स, वाय आणि झेड. क्लिअर आहे? तर पी एक्स ऑर्बिटल आपण कोणाला म्हणतो? जे ऑर्बिटल ॲक्सेस वरती जर प्रेझेंट असेल त्याला आपण पी एक्स ऑर्बिटल म्हणतो. आणि कुठला शेप घेऊन तो एक्स ऑर्बिटल वरती प्रेझेंट आहे? डंबल शेप घेऊन. क्लिअर आहे आता? ओके, तर डंबल जो शेप मी ड्रॉ केलेला आहे तो एक्स ॲक्सिस वरती ड्रॉ केलेला आहे. या कारणामुळे आपण त्याला नाव देतोय पी एक्स ऑर्बिटल. क्लिअर आहे? ओके, तसंच पी वाय ऑर्बिटल पण आहे. सेकंड सर्कल मी ड्रॉ करतोय, जरा चेक करा. ओके, आता जो पी ऑर्बिटल आहे तो वर्टिकली प्रेझेंट आहे आणि वर्टिकली कुठल्या ॲक्सेस वरती प्रेझेंट आहे? तर वाय ॲक्सेस वरती. क्लिअर आहे आता? ओके, म्हणजेच आपण त्याला आता नाव देणार आहे पी वाय ऑर्बिटल. त्याला काय म्हणणार आहे? पी वाय ऑर्बिटल. पी वाय ऑर्बिटल का नाव दिलं? कारण जो डंबल जो शेप आहे पी ऑर्बिटलचा, तो डंबल शेप एक वाय ॲक्सिस वरती प्रेझेंट आहे. क्लिअर आहे? या कारणामुळेच आपण त्याला नाव देतोय पी वाय ऑर्बिटल. क्लिअर आहे आता? तसंच जो थर्ड जो शेप आहे डंबल शेप, तो आता झेड ॲक्सिस वरती प्रेझेंट आहे, म्हणून मी त्याला पी झेड ऑर्बिटल म्हणतोय. क्लिअर आहे? म्हणजे हा जो डंबल शेप आहे, हा डंबल शेप प्रत्येक कोऑर्डिनेट वरती प्रेझेंट असणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, कारण त्याची तिघी कोऑर्डिनेट्स इक्वल नाहीये. ओके, म्हणून आपण तो डंबल शेप एक्स ॲक्सिस वरती पण काढू शकतोय, तो डंबल शेप वाय ॲक्सिस वरती पण काढू शकतोय, तो डंबल शेप झेड ॲक्सिस वरती पण काढू शकतोय. तर आपल्याला कधी म्हणायचंय पी एक्स ऑर्बिटल, कधी म्हणायचंय पी वाय ऑर्बिटल, कधी म्हणायचंय पी झेड ऑर्बिटल, हे तुम्हाला आता कळालंच आहे. जर डंबल शेप एक्स ॲक्सिस वरती प्रेझेंट आहे तर आपण पी एक्स ऑर्बिटल म्हणणार आहे. जर तो डंबल शेप वाय ॲक्सिस वरती प्रेझेंट असेल तर पी वाय ऑर्बिटल म्हणणार आहे. जर तो डंबल शेप झेड ॲक्सिस वरती प्रेझेंट असेल तर पी झेड ऑर्बिटल असणार. क्लिअर झालं आता? ओके, म्हणजे पी ऑर्बिटलचा जो शेप त्यांनी स्पेसमध्ये डिसाईड केलं ते 3 कोऑर्डिनेटमध्ये डिसाईड केलं, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. म्हणजे डंबल शेप आपण 3 कॅटेगरीमध्ये बघणार आहे पुढे जाऊन, ते पण पी एक्समध्ये, पी वायमध्ये आणि पी झेडमध्ये. क्लिअर आहे? का पी एक्स, पी वाय, पी झेड डेव्हलप होतं या पी ऑर्बिटलमध्ये? कारण जो डंबल शेप आहे तो डंबल शेप या 3 कोऑर्डिनेटला मॅच करत नाही. त्या कारणामुळे सगळे डंबल शेप प्रत्येक कोऑर्डिनेटमध्ये प्रेझेंट असणार आहे. क्लिअर आहे आता? जसं सर्कल होता, जो मी एस ऑर्बिटल जो घेतला होता, या एस ऑर्बिटलसाठी मी एक्स ॲक्सिस वरती सेपरेट का नाही घेतलं, वाय ॲक्सिस वरती का नाही सेपरेट घेतलं, का झेड ॲक्सिस वरती का नाही सेपरेट घेतलं? कारण तो एक स्पेरिकल शेप आहे. स्पेरिकल शेप जर आपण 3 कोऑर्डिनेटच्या थ्रू बघितलं, म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये बघितलं, तर तिघी कोऑर्डिनेट्स काय होत आहेत? मॅच होत आहेत. तिघी कोऑर्डिनेट्स काय होणार आहे? मॅच होणार आहे. कारण ते एक स्पेरिकल शेप आहे. तुम्ही एक फुटबॉल घ्या, त्या फुटबॉलला 3 डायमेन्शन वेमध्ये चेक करा, तुम्हाला सगळे बाजूने काय दिसणार आहे? इक्वलच दिसणार आहे. क्लिअर आहे? या कारणामुळे एस ऑर्बिटलला आपण सेपरेट एक्स ॲक्सिस वरती नाही काढते, सेपरेट वाय ॲक्सिस वरती नाही काढते आणि सेपरेट झेड ॲक्सिस वरती नाही काढते. कारण एस ऑर्बिटलचा जो शेप आहे स्पेरिकल शेप, ते तिघी कोऑर्डिनेटला काय करतोय? मॅच करतोय. क्लिअर आहे? पण तसं केस आपल्याला पी ऑर्बिटलमध्ये दिसणार आहे का? नाही. हा एक स्पेरिकल शेप आहे का? नाही. ही एक डंबल शेप आहे आणि या डंबल शेपला आपण एक्स ॲक्सिस वरती पण बघू शकतोय
झेड ॲक्सेस वरती पण बघू शकतोय आणि वाय ॲक्सेस वरती पण बघू शकतोय. तर त्यांच्या कोऑर्डिनेटच्या अकॉर्डिंगच त्यांना नाव ठरवलेलं आहे पी एक्स ऑर्बिटल, पी वाय ऑर्बिटल आणि पी झेड ऑर्बिटल. क्लिअर झालं आता? ओके, म्हणजे डंबल शेप जिथं आपल्याला दिसलं म्हणजेच तो काय असणार आहे पी ऑर्बिटल. इथपर्यंत क्लिअर आहे आता? ओके, तर आपण आता जातोय डी ऑर्बिटलकडे. मला शेप घ्यावा लागेल परत डी ऑर्बिटलसाठी. ओके, आता तुमच्यासमोर डी ऑर्बिटल्स दिसत आहेत. ओके, त्याला थोडंसं मी झूम करून तुम्हाला दाखवतोय. ओके, आता सगळ्यांना दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, तर हे डी ऑर्बिटल्स आहे. ओके, तर डी ऑर्बिटल्स 5 असतात. किती असतात? 5. ते पण सांगतोय ते 5 कसे असतात. तर पहिले या शेपला मी काय म्हणणार आहे आता? डी ऑर्बिटल्स. ओके, या डी ऑर्बिटल आपण काय म्हणू शकतोय? डबल डंबल शेप. डबल डंबल शेप. क्लिअर आहे? तो पी ऑर्बिटल जो आपण आता बघितला तो सिंगल डंबल शेप होता. ओके, आता डी ॲक्सिस म्हणजे डी ऑर्बिटलमध्ये आपण आता डबल डंबल शेप बघणार आहे. ओके, म्हणजे अजून एक डंबल शेप इथं वाढणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, आता मी पहिले पर्पल, ब्ल्यू आणि येल्लो जो खालचं जे ऑर्बिटल्स आहेत त्याला मी पहिले एक्सप्लेनेशन देतोय. ओके, आता डी ऑर्बिटल सुद्धा आपण 3 डायमेन्शनल वेमध्ये बघणार आहोत. पहिलं जो आपण बघणार आहे डी एक्स वाय. आता डी एक्स वाय ऑर्बिटल कधी म्हणायचं? फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एक्स ॲक्सेस दिसतोय आणि वाय ॲक्सेस दिसतोय. तर डी एक्स वाय ऑर्बिटल कधी म्हणायचं? जर या 2 कोऑर्डिनेटच्या मध्ये जर ऑर्बिटल येत असेल, बघा हा ऑर्बिटल येतोय. ओके, पिंक कलरनी मी बघा रिप्रेझेंट करतोय. तर हा जो ऑर्बिटल आहे या वाय आणि एक्सेसच्या मध्ये येतोय. ओके, परत मी दुसरं जर ऑर्बिटल बघितला तसंच एक्स आणि वायच्या मध्ये येतोय. हा तुमचा वाय ॲक्सेसच आहे. ओके, सो एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसच्या मध्ये हा अजून एक ऑर्बिटल आला. तसंच तिसरा जो ऑर्बिटल मी परत ड्रॉ करतोय तो पण एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसच्या मध्ये. बघा हा जो वर्टिकल येतो एक्स ॲक्सेस आणि जो स्लांटिंग येतो एक्स ॲक्सेस. परत हा एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसच्या मध्ये येतोय हा ऑर्बिटल. परत मी चौथा ऑर्बिटल चेक केला तर चौथा ऑर्बिटल सुद्धा एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसच्या मध्ये येतोय. बघा मी डायग्राम ड्रॉ करतोय बघा इथं. ओके, हायलाईट करतोय. तर असे ऑर्बिटल्स ज्याच्यात एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसमध्ये जर प्रेझेंट असेल त्या ऑर्बिटलला आपण काय म्हणणार आहे? डी एक्स वाय. ओके, जो डबल डंबल शेप आहे त्या डबल डंबल शेपमधला डी एक्स वाय जो ऑर्बिटल आहे त्या डी एक्स वाय ऑर्बिटल आपण कधी म्हणणार आहे? जर तो ऑर्बिटल एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसमध्ये येत असेल ऑर्बिटल्स तर आपण त्याला म्हणणार आहे डी एक्स वाय. तर तसंच डी वाय झेड आणि डी झेड एक्स तुम्ही जर ऑर्बिटल चेक केले तर त्यांच्या कोऑर्डिनेटच्या मध्येच ऑर्बिटल येत आहे. अनदर आपण बघतोय बघा हा जो डी वाय झेड आहे डी
वाय झेड. आता डी वाय झेड ऑर्बिटल कधी म्हणणार आहे? जर तो डंबल शेप मधला जर एक ऑर्बिटल झेड आणि वायच्या ॲक्सेसच्या मध्ये असेल तर आपण काय म्हणणार आहे? डी वाय झेड ऑर्बिटल. बघा चेक करूया आपण. हा एक ऑर्बिटल आहे ज्याला मी फर्स्ट देतोय, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, तर मला सांगा फर्स्ट ऑर्बिटल झेड आणि वायच्या मध्ये येतोय का? येस येतोय. सेकंड ऑर्बिटल चेक करा बरं, ब्ल्यूचा वाय आणि झेडच्या ॲक्सेस मध्ये येतोय. ओके, तसंच थर्ड ऑर्बिटल सुद्धा वाय आणि झेड ॲक्सेसच्या मध्ये येतोय. तसंच फोर्थ ऑर्बिटल सुद्धा वाय आणि झेडच्या मध्ये येतोय. म्हणून आपण त्याला नाव देतोय डी वाय झेड ऑर्बिटल. ओके, तसंच डी झेड एक्स चेक करा बरं. तिथेही मी तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 सांगतोय ऑर्बिटल चेक करायला. तर तुम्ही फर्स्ट ऑर्बिटल चेक करा बरं. दोन कोऑर्डिनेटच्या मध्ये तो ऑर्बिटल येतोय का फर्स्ट ऑर्बिटल? यस येतोय. झेड आणि एक्सेसच्या मध्ये फर्स्ट ऑर्बिटल येतोय. तसंच सेकंड ऑर्बिटल सुद्धा, थर्ड ऑर्बिटल सुद्धा आणि फोर्थ ऑर्बिटल सुद्धा. म्हणून आपण त्याला नाव देतोय डी झेड एक्स. क्लिअर आहे? म्हणजे डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी झेड एक्स हे कधी म्हणायचं? जर त्या डी ऑर्बिटलचा जो डंबल शेप आहे, जर तो डंबल शेप दोन कोऑर्डिनेट ॲक्सेसच्या जर मध्ये येत असेल तर आपण त्याला डी एक्स वाय म्हणणार आहे, डी वाय झेड म्हणणार आहे आणि डी झेड एक्सेस म्हणणार आहे. क्लिअर आहे? बघा तिघी ऑर्बिटल एकदा परत व्ह्यू करा. पर्पलचं चेक करा, ब्ल्यूचं चेक करा आणि येल्लोचं चेक करा ऑर्बिटल्स. तर तुम्हाला सगळे ऑर्बिटल्स दोन कोऑर्डिनेटच्या मध्ये दिसतोय. जर तो कोऑर्डिनेट्स जर त्या ऑर्बिटलला सेंटरमध्ये जर घेत असेल तर त्या कोऑर्डिनेटच्या अकॉर्डिंगच त्या ऑर्बिटलचं नाव ठरलं जातोय, दॅट इज डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी झेड एक्स. क्लिअर आहे आता? ओके, तर ऑर्बिटल्स आपल्याला कुठे चेक करायचं आहे? डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी झेड एक्स त्या दोन कोऑर्डिनेट ॲक्सेसच्या मध्ये. तरच आपण त्याला डी एक्स वाय म्हणणार आहे, डी वाय झेड म्हणणार आहे आणि डी झेड एक्स म्हणणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, तर आता तुम्हाला कळालं असेल डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी झेड एक्स हे कोणाला म्हणायचं. क्लिअर आहे? तर हे तीन ऑर्बिटल्स असणारे या डी ऑर्बिटलमध्ये. क्लिअर आहे? अजून जे दोन ऑर्बिटल आहेत जे वरती आहे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय. ओके, जो पिंक कलरचा जो ऑर्बिटल तुम्हाला दिसतोय शो केलेला डबल डंबल शेपमध्ये त्याला म्हणतात डी एक्स स्क्वेअर आणि मायनस वाय स्क्वेअर. तर डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचं मिनिंग काय? की जो डंबल जो शेप आहे डी ऑर्बिटलचा तो आता ॲक्सेसवरती प्रेझेंट आहे. तो जो डंबल शेप आहे तो ॲक्सेसवरती प्रेझेंट आहे. बघा हा जो एक्स ॲक्सेस आहे या एक्स ॲक्सेसवरती एक डंबल शेप येतोय, तसंच वाय ॲक्सेसवरती पण एक डंबल शेप येतोय. म्हणून आपण त्याला म्हणतोय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. सो डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचं मिनिंग काय? की जो डंबल शेप त्यांनी ड्रॉ केलेला आहे तो डंबल शेप त्या ॲक्सेसवरती प्रेझेंट आहे. कुठल्या ॲक्सेसवरती? एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस. क्लिअर आहे? या कारणामुळे आपण सांगतोय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. क्लिअर झालंय आता? ओके, तर डी एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर कोणाला म्हणायचं आहे? जेव्हा डंबल शेप त्या डी ऑर्बिटलचा जर त्या ॲक्सेसवरती जर प्रेझेंट असेल तर आपण त्याला डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणणार आहे. आणि कुठल्या ॲक्सेसवरती प्रेझेंट आहे? एक्स आणि वाय, म्हणून आपण डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणतोय. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, जेव्हा डी ऑर्बिटलमध्ये जर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर तुम्हाला दिसलं, डी ऑर्बिटलमध्ये जर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर जर दिसला तर 100% असं समजायचं आहे की जो डबल डंबल शेप आहे तो त्यांच्या ॲक्सेसवरती प्रेझेंट आहे. जर तुम्ही खालच्या ऑर्बिटलला कन्सिडर केलं तर खालच्या ऑर्बिटल दोन कोऑर्डिनेट ॲक्सेसच्या मध्ये, म्हणून तिथं कुठे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कुठे लिहिलं का? असं नाही. पण जर मी या ऑर्बिटलला चेक केलं पिंक कलरच्या ऑर्बिटलला, तर पिंक कलरचे जे ऑर्बिटल्स आहे ते ॲक्सेसवरती प्रेझेंट आहे, ते पण डंबल शेप घेऊन. आणि कुठल्या ॲक्सेसवरती प्रेझेंट आहे? एक्स ॲक्सेसवरती आणि वाय ॲक्सेसवरती. म्हणून त्यांना आपण नाव देतोय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे आता? ओके, आणि
जो ग्रीन कलरचा जो ऑर्बिटल राहिलाय त्या डी ऑर्बिटलचा, त्या डी ऑर्बिटलचं नाव आहे डी झेड स्क्वेअर. ओके, डी झेड स्क्वेअर म्हणजे काय, तर एक ऑर्बिटल तर डायरेक्टली झेड ॲक्सिस वरती प्रेझेंट आहे आणि जो दुसरा जो ऑर्बिटल आहे तो त्याच्या परपेंडिक्युलर असणार आहे, तो त्याच्या परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे तो कसं दिसणार आहे त्या स्पेसमध्ये, तर या टाईपमध्ये असं. हा एक ऑर्बिटल असा असणार आहे, एक ऑर्बिटलचा वरती असणार आहे आणि एक ऑर्बिटल असं खाली असणार आहे. ओके, तर हा जो मी आता इथं शेप ड्रॉ केलेला आहे, हा शेप याचं मिनिंग आहे. क्लिअर आहे, म्हणजे एक परपेंडिक्युलर एक ऑर्बिटल असणार आहे, ओके, आणि एक वर्टिकल प्रेझेंट असणार आहे जो डायरेक्टली झेड ॲक्सिस वरती प्रेझेंट आहे. क्लिअर आहे, आणि जर अशी कंडिशन असेल त्या ऑर्बिटलचं तर आपण त्याला म्हणणार आहे डी झेड स्क्वेअर. मी परत सांगतोय, डी झेड स्क्वेअर कोणाला म्हणतोय. ओके, आता इथं जो ऑर्बिटल आपण बघतोय ते डबल शेपचं बघतोय, पण जर आपण या डायग्रामकडे बघितलं, या ग्रीन कलरच्या ऑर्बिटलच्या डायग्रामकडे बघितलं तर आपल्याला फक्त झेड ॲक्सिसचं ऑर्बिटल दिसणार आहे, पण जो दुसरा जो ऑर्बिटल आहे तो त्याच्या परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणून तो आपल्याला क्लिअरली डंबल शेप दिसणार नाही. कारण त्याचा काही शेप बॅक साईडला चालला गेलाय आणि काही शेप फ्रंट साईडला चालला गेलाय. या कारणामुळे आपल्याला जो ऑर्बिटल जो दिसणार आहे या डंबल शेपमधून तो फक्त एकच ऑर्बिटल आपल्याला क्लिअरली दिसणार आहे डंबल शेपमधला. तर तो दुसरा जो शेप आहे डंबल शेपचा तो आपल्याला क्लिअरली दिसणार नाही, कारण आपण हे 3 डायमेन्शनल मध्ये बघतोय. क्लिअर आहे, जर आपल्याला दुसरा जो डंबल शेप आहे तो जर दिसला नाही, फक्त आपल्याला एकच डंबल शेपचा ऑर्बिटल क्लिअरली दिसतोय, ह्या कारणामुळे आपण तिथं डी झेड स्क्वेअर लिहिलं. आणि स्क्वेअर का लिहिलं, कारण की तो ऑर्बिटल त्याच्या ॲक्सेस वरती प्रेझेंट, बघा झेड ॲक्सेस वरती प्रेझेंट आहे आणि जो ऑर्बिटल ॲक्सेस वरती प्रेझेंट असतोय त्याला आपण स्क्वेअरनी डिनोट करतोय. त्याच्या बाजूला बघा पिंक कलरचा जो आता आपण मी सांगितलं डी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर का सांगितलं आपण, कारण तो जो डंबल शेप आहे डबल शेप फॉर डी ऑर्बिटल ते त्यांच्या ॲक्सेस वरती प्रेझेंट आहे, म्हणून आपण एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर लिहिला. तसंच हा जो ऑर्बिटल आहे जो शेवटचा, त्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये फक्त झेड ॲक्सेसचा ऑर्बिटल आपल्याला क्लिअरली दिसणार आहे, पण जो दुसरा जो ऑर्बिटल आहे तो आपल्याला क्लिअरली दिसणार नाही, का की तो त्याच्या परपेंडिक्युलर राहणार आहे. हे आपण 3 डायमेन्शनलमध्ये बघतोय. तर जो परपेंडिक्युलरचा जो ऑर्बिटल आहे तो आपल्याला क्लिअरली दिसणार नाही, फक्त झेड ॲक्सेसचा ऑर्बिटल आपल्याला क्लिअरली दिसणार आहे. पण तिथं डंबल शेप आहे असं नाही सांगत आहे की डंबल शेप तिथं दिसत नाही आपल्याला, तिथं डंबल शेप आहे पण आपल्याला तो क्लिअरली दिसणार नाही, का की तो त्याच्या परपेंडिक्युलर आहे. क्लिअर आहे, मग फक्त आपल्याला झेड ॲक्सेस आपल्या फ्रंट साईडला दिसणार आहे आणि झेड ॲक्सेस वरती जर ऑर्बिटल प्रेझेंट आहे डंबल शेप म्हणून, या कारणामुळेच आपण त्या ऑर्बिटलला काय नाव देतोय, डी झेड स्क्वेअर. डी झेड स्क्वेअर का दिलं, कारण तो ऑर्बिटल जो आपल्याला डंबल शेपमध्ये दिसतोय त्याच्यातला एक डंबल शेप आपल्याला झेड ॲक्सेस वरती क्लिअरली दिसणार आहे, पण जो दुसरा जो ऑर्बिटल आहे जो त्याच्या परपेंडिक्युलर आहे तो आपल्याला क्लिअरली दिसणार नाही. या कारणामुळे आपण तिथं डी झेड स्क्वेअर लिहितोय. क्लिअर झाला आता. ओके, तर असे डी ऑर्बिटल्स किती टाईपचे, तर 5 टाईपचे. कसे, कुठले कुठले, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. क्लिअर आहे. आता हे डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी झेड एक्स कधी बनायचं आहे, जर ते डी ऑर्बिटल्स जर 2 कोऑर्डिनेट ॲक्सेसच्या मध्ये असेल तर आपण डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी झेड एक्स ऑर्बिटल असं नाव देणार. क्लिअर आहे. आणि जर ते ऑर्बिटल्स म्हणजे डंबल शेप जर ॲक्सेस वरती जर प्रेझेंट असेल तर आपण स्क्वेअरनी डिनोट करतोय. जसं फॉर एक्झाम्पल हा जो पिंक कलरचा जो ऑर्बिटल आहे तो एक्स ॲक्सेस वरती पण प्रेझेंट आहे आणि वाय ॲक्सेस वरती पण प्रेझेंट आहे, तो डबल शेप, म्हणून आपण त्याला नाव देतोय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. पण जसं मी ग्रीनकडे आलो, ग्रीन ऑर्बिटलकडे, तर मला फक्त डी झेड स्क्वेअर लिहिता आलं. का लिहिता आलं असं, कारण झेड ॲक्सेसचाच ऑर्बिटल मला क्लिअरली दिसतोय, त्याच्या परपेंडिक्युलरचा ॲक्सेसचा जो ऑर्बिटल आहे तो आपल्याला क्लिअरली दिसत नाहीये.
म्हणजे तो वाय ॲक्सेस वरती प्रेझेंट असू शकतोय, नाहीतर मग एक्स ॲक्सेस वरती प्रेझेंट असू शकतोय. म्हणजे कुठल्या ॲक्सेस वरती तो प्रेझेंट आहे तो आपल्याला क्लिअरली दिसत नाही, पण फक्त झेड ॲक्सेस वरती आपल्याला तो ऑर्बिटल क्लिअरली दिसतोय, म्हणून आपण तिथं नाव लिहितोय dz² ऑर्बिटल. क्लिअर आहे आता. तर डी ऑर्बिटल मध्ये किती ऑर्बिटल असतात? 5 ऑर्बिटल असतात. पी ऑर्बिटल मध्ये किती ऑर्बिटल असतात? 3 ऑर्बिटल असतात. आणि एस ऑर्बिटल मध्ये किती कन्सिडर केला जातोय? फक्त 1च, कारण तो एक स्पेरिकल शेप आहे आणि स्पेरिकल शेप असल्यामुळे त्यांचे 3 कोऑर्डिनेट्स मॅच असतात, इक्वल असतात. क्लिअर आहे. त्याच्यामुळे तिथं कुठलेही कोऑर्डिनेट्स आपल्याला सेपरेटली भेटणार नाही. इथपर्यंत क्लिअर झालं आता. ओके. तर हे सगळे ऑर्बिटल्स होते, डी ऑर्बिटल, पी ऑर्बिटल आणि एस ऑर्बिटलचं शेप, जे हेझनबर्गनी त्या स्पेसमध्ये ड्रॉ केलं होतं. क्लिअर आहे आता. ओके. तर सगळ्यांना क्लिअर झालं असेल. जर कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल या ऑर्बिटलच्या शेपमध्ये तर मला नक्कीच इन्फॉर्म करा, पण नीट व्यवस्थित लक्ष द्या. मी काय सांगितलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे. क्लिअर आहे. ओके. तर फक्त डी ऑर्बिटलमध्ये लक्ष द्या. जर स्क्वेअर आला तर तो ऑर्बिटल त्या ॲक्सेसवरती प्रेझेंट असणार आहे. जर तिथं स्क्वेअर नसेल म्हणजेच ते ऑर्बिटल त्या 2 कोऑर्डिनेटच्या मध्ये असणार आहे. मग असे 3 कोऑर्डिनेट्स आपल्याला भेटतात डी ऑर्बिटलमध्ये. कुठले? dxy, dyz आणि dzx असे 3 कोऑर्डिनेट्स भेटतात, ज्याच्यात ऑर्बिटल्स त्या 2 कोऑर्डिनेटच्या मध्ये प्रेझेंट आहे. पण अजून जे 2 ऑर्बिटल आपल्याला भेटलेले आहेत, दॅट इज dx² - y² आणि dz², ते ऑर्बिटल्स त्या ॲक्सेसवरती प्रेझेंट आहे, म्हणून आपण स्क्वेअर लिहितोय. क्लिअर आहे. ते पण लक्षात ठेवा. स्क्वेअर कधी लिहितोय आपण? जर ते ऑर्बिटल त्या ॲक्सेसवरती प्रेझेंट असणार. खालचे ऑर्बिटल ॲक्सेसवरती प्रेझेंट आहे का? नाही, ते 2 ॲक्सेसच्या मध्ये आहे, म्हणून आपण कुठे x² y² z² कुठे लिहिलं का खाली? नाही, फक्त वरच्या केसमध्ये तसं दिसतोय. क्लिअर आहे. त्याच्यामुळे आपण x² y² आणि z² लिहिलंय तिथं. ओके. क्लिअर आहे आता. तर हा व्हिडिओ लेक्चर मी इथं काय करतोय? स्टॉप करतोय. आता तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये कुठेही डिफिकल्टी आली तर मला नक्कीच इन्फॉर्म करा. ओके. आणि आजचा जो व्हिडिओ लेक्चर होता तो हेझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलवरती होता. तर अनसर्टेनिटी प्रिन्सिपलने आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते नीट व्यवस्थित या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे, आणि नीट व्यवस्थित समजून घ्या. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हेझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. क्लिअर आहे आता. ओके. तर आजचं व्हिडिओ लेक्चर मी इथं स्टॉप करतोय. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. ओके. थँक्यू.